आज आपण हैदराबादी मटण कसं करणार आहे हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। आपण बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर कोथिंबीरच्या काड्या, मॅगी मसाला, सुक्कं खोबरं 1 वाटी घेतलेलं आहे, 1 टोमॅटो, 2 हिरवी मिरची आणि 1 कांदा, जिरं, हळद, गोडा मसाला, धनिया पावडर आणि आलं लसूण पेस्ट। आपण हे 1 किलो मटण घेतलेलं आहे, ते आपण हळद मीठ टाकून 5 ते 6 शिट्ट्या करून आपण शिजवून घेतलेलं आहे कुकर। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कांदा, त्यानंतर हे सुक्कं खोबरं, त्यानंतर कोथिंबीरच्या ज्या काड्या घेतल्या होत्या आपण त्या घ्यायच्या आहेत, 2 हिरवी मिरची आणि 1 टोमॅटो आपण हा कट करून घेऊया। आता आपण हे बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आता आपण हे बारीक पेस्ट वाटून घेतली आहे मिक्सरमध्ये। आता आपण यामध्ये 2 ते 3 चमचे मोठं तेल टाकणार आहे, त्यानंतर जिरे व्यवस्थित फुलले की आपण हे मसाले जे वाटण वाटले होते ते टाकून घेणार आहे। जिरे व्यवस्थित फुलायला लागले, तुम्ही बघू शकता। आता आपले जिरे व्यवस्थित फुलले आहेत, आता आपण त्यामध्ये हा मसाला ॲड करू जो आपण वाटून घेतला होता। तो तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया। त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकू 1 चमचा, त्यानंतर हळद 1 चमचा, धनिया पावडर 1 चमचा, गोडा मसाला 1 चमचा आणि मॅगी मसाला। आता आपण हे पूर्ण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटलं आहे। आता आपण त्यामध्ये मटण ॲड करू। आता आपण हे मटण आहे ना, जे पूर्ण मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, त्याला सगळीकडनं मसाले लागले पाहिजेत। आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे, कारण की आपण शिजवताना मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे आपण भाजीमध्ये मीठ ॲड केलेलं नाही आहे। तुम्हाला लागेल तसा अंदाज घेऊन तुम्ही टाकू शकता। आता आपण यात पाणी ॲड नाही करणार, कारण की आपल्याला हे सुक्कं करायचं आहे। आपण एवढीच ग्रेव्ही ठेवणार आहे आणि एक ह्याला उकळी काढून घेणार आहे। अशा प्रकारे आपलं हैदराबादी मटण आज खाण्यासाठी तयार आहे। त्यामध्ये आपण इंद्रायणी राईस, तांदळाची भाकरी, कांदा, टोमॅटो, लिंबू हे घेणार आहोत।